रमाने सांगितलेलं असं ताराला की ज्याला नाश्ता करायचा त्याने इथेच करायचा, नाहीतर नाही केला तरी चालेल. आता मात्र तारा पुन्हा नाश्ता करण्यासाठी टेबलवर आलेली असते. इथे आरोही बाबाला आवाज देते आणि बाबा इथे आता अक्षय तिला बाहेर घेऊन आलेला असतो. तेव्हा म्हणते आरोही, अक्षय म्हणतो की झोपेत बोलते आहे. तेव्हा रमा म्हणते की सगळेजण मोबाईल बघतात, ती मोबाईलची सवय लागलेली आहे, त्यामुळे ती झोपेमध्ये सुद्धा मोबाईलच्या गेमबद्दल बोलत आहे. तेव्हा अक्षय मात्र बघत असतो. आता ताराही इथे नाश्ता करण्यासाठी आलेली असते. तेव्हा रमा म्हणते की सगळ्यांनी जर मोबाईल पाहण्याचं घरामध्ये थोडंसं बंद केलं ना तर आपोआप ही सवय सुटेल. तेव्हा आता तारा गपचूप येऊन नाश्त्याला बसलेली असते. इरावती येते. इरावतीचे डोळे अवतार बघून इथे आरोही मात्र घाबरते. आरोही म्हणते, आतू आजी तुझ्या डोळ्यांना काय झालं आहे, तू भूतासारखी दिसत आहे. सगळेजण तिथे आता इरावतीवर हसत असतात. आता इरावती स्वतः आरशात मोबाईलमध्ये बघते तर इरावतीचे डोळे पूर्ण काळे झालेले असतात. तेव्हा रमा म्हणते की तुझ्या आतूचे डोळे बघ कसे काळे झाले आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की हे डोळे कशामुळे आतूचे एवढे काळे झाले आहे, किती काळे झालेत बघ तिचे डोळे. आणि इथे मग आता रमा म्हणते की आतूचे डोळे कशामुळे काळे झाले आहे माहिती आहे का तुला. तेव्हा आता रमा म्हणते की तुझ्या आत्यासारखी मोबाईलमध्ये बिझी असते, मोबाईलवरती खूप काम करत असते, लॅपटॉपवरती काम करत असते, त्यामुळे आत्याचे डोळे खूप काळे झाले आहे. आणि जो जास्त मोबाईल बघेल ना त्याची पण डोळे असेच होतील. आणि तू जास्त मोबाईल बघते ना त्यामुळे तुझे सुद्धा डोळे असे होतील. बघशील का मोबाईल. आरोही म्हणते नाही बाबा, आता मी मात्र मोबाईल बघणार नाही, अजिबात बघणार नाही. तेव्हा आता ती पार्थला सुद्धा सांगते, पार्थ दादा मला तुझा मोबाईल देऊ नकोस, आता मात्र मी मोबाईल अजिबात बघणार नाही. मला नाही असे भूतासारखे डोळे करायचे. मी आता मोबाईल बघायचं सोडून देणार आहे. मी अजिबात मोबाईलमध्ये गेम खेळणार नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो, अरू तू इकडे ये, चल, तुला माहिती आहे ना मोबाईल बघितल्यावर बघ कसं होतं, आजीचे डोळे बघ कसे काळे झाले आहे. आता मात्र मोबाईल बघायचा नाही, प्रॉमिस करणार ना. तेव्हा अक्षय पण इथे रमाची साथ देत असतो. आता मात्र आरोही मोबाईल बघण्यास नकार देते. आता पार्थमुळे आरोहीला मोबाईलची सवय लागलेली असते. आता मात्र इथे रमा म्हणते की तुला लवकर म्हातारं नाही ना व्हायचं, त्याच्यामुळे तू मोबाईल अजिबात बघायचा नाही. तेव्हा अक्षयसुद्धा आत्याला म्हणतो की अगं आत्या तुझे डोळे किती काळे झाले आहे, किती मोबाईल बघतेस तू, त्यामुळे बघ ते डोळे किती काळे झाले आहे. तेव्हा मात्र इथे रमा म्हणते की आत्यांनीच हे करायला सांगितलं होतं आणि आता हसायला लागते आणि म्हणते हो ते मीच सांगितलं होतं करायला. कारण की आता रमा म्हणते, तेव्हा रमा म्हणते की इरावती आत्याच मला म्हटल्या होत्या की असं आपण नाटक केलं ना तर मुलांना मोबाईल बघण्याची सवय मुलांची सुटेल, आणि म्हणूनच त्यांनीच हे सगळं नाटक केलं होतं आणि करायला सांगितलं होतं. आता मात्र रमाने इरावतीचा प्लॅन तिच्यावरच उलटवला. इथे अक्षय इस्त्री करीत असतो आणि गाणं गुणगुणत असतो. तितक्यात पार्वती तेथे येते आणि म्हणते, अक्षय खूप दिवसातून तुला हे गाणं गुणगुणताना बघितलेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, काय आजी तू काय म्हणते, बोल चल लवकर. तेव्हा आता पार्वती म्हणते की कितीतरी हे रमामुळे तू गाणं म्हणत आहे आणि रमा घरात आल्यामुळे सगळा बदल होत आहे. मुलंही व्यवस्थित वागायला सुरुवात झाली आहे. तू रमाला जाऊ देऊ नकोस, तिला इथंच ठेव. त्यावेळेस मी माती खाल्ली, खरंच ती सोनं होतं, पण मी तिला ओळखू शकले नाही. मात्र आता तू तसं करू नको. रमाला इथे या घरात राहण्याची परवानगी दे, तिला इथंच ठेवून घे, कारण की तिची गरज आहे. आणि रमामुळे सगळं व्यवस्थित होत आहे, कारण की रमाच या घराला बांधून ठेवू शकते. तेव्हा तू म्हणायचंस ना आजी तू सगळ्यांना बांधून ठेवलं आहेस, तू किती हुशार आहे. आणि आता मात्र मी तुला सांगत आहे की खरंच अशी त्यावेळेस मी रमाला ओळखू शकले नाही, पण आता मात्र मी रमाला पूर्णपणे ओळखलेलं आहे. रमाला या घरात ठेव, रमाची गरज आहे या घरामध्ये, आता तिला जाऊ देऊ नकोस, असं ती अक्षयला सांगत असते. आणि प्लीज अक्षय तू यावेळेस तू माझं ऐक, कारण की रमा या घरातल्यांना सगळ्यांना बांधून ठेवू शकते, एकमेव ती रमाच आहे. आणि खरंच तेव्हा मी रमाला ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. आता मात्र तू तशी चूक पुन्हा करू नको. आता इथे मालविका इरावतीचे डोळे पुसत असते. तेव्हा मात्र इथं मालविका म्हणते, एवढं कुंभकर्णासारखं कोणी झोपतं का, आपल्या डोळ्याखाली एवढं काळं करून गेलं तेही तुम्हाला कळायला नाही. तेव्हा आता रमा तेथे येते. रमा म्हणते, जा तू गरम पाणी घेऊन ये. आता मात्र इथे इरावती म्हणते की तू जे हे केलंस ना हे कुणी केलं हे सगळं मला माहिती आहे, पण तुला मी सोडणार नाही.
तू जो हा प्लॅन केलात ना, हे माझे डोळे काळे करून बघ. आता मात्र इथे रमाचं तोंड दाबत इथे इरावती म्हणते की आता तुला सोडणार नाही. आता मात्र रमा बरोबरीने तिचा हात पिरगळते आणि म्हणते की आता मात्र ही चूक पुन्हा करू नका, कारण की आता ती पहिली रमा नाही आहे आणि असं जर केलं ना तुम्हालाच या घरातून बाहेर जावं लागेल, मला नाही. आता मात्र इथे इरावती म्हणते ह्याचीच वाट बघत होते मी. आता बघ कसा खेळाडू बरोबरीचा भेटला ना, खेळ खेळायला सुद्धा मजा येते. दोघी एकमेकींचा हात धरतात. तेव्हा मात्र इरावती म्हणते आता मात्र खरा जोडीदार मिळालेला आहे. आता बघ तुझ्याबरोबर असा खेळ खेळेल ना तो तुला सुद्धा समजणार नाही. तुला घराच्या बाहेर काढल्याशिवाय ही इरावती शांत बसणार नाही, असं इरावती रमाला चॅलेंज देत असते. रमा तिचा हात घट्ट पकडून रमा म्हणते आता मात्र मी पहिली रमा राहिलेली नाही. आता तुमचा डाव तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाच या घरातून बाहेर आता मी बघा कशी काढते ते. आता तुम्ही तुमच्या सावध राहा, असं रमा इथे इरावतीला सांगत असते. तेव्हा आता राणी रमाचे कपडे कपाटामध्ये ठेवत असते. रमा म्हणते अगं तू काय करते आहेस, हे कपडे इथे नको ठेवू, ही यांची रूम आहे. तेव्हा राणी म्हणते मला अक्षयनेच सांगितलं आहे की इथे तुमचे कपडे ठेवा म्हणून. तितक्यात अक्षय तिथे येतो. अक्षय म्हणतो राणी हे बघ माठ आणला आहे आणि हा माठ स्वच्छ धुवून भरून ठेव, कारण की रमा मॅडमला माठातलंच पाणी आवडतं, ती फ्रीजमधलं पाणी पित नाही. राणी मात्र शांतच बसते, कारण की रमा हे सगळं ऐकत असते. तेव्हा राणी म्हणते हो चालेल. आता रमाने सगळं ऐकलेलं असतं. तितक्यात रमाचे पाय इथे अक्षयला कपाटाखालून दिसतात. तेव्हा मात्र अक्षय बघतच राहतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो तुला सांगता नाही आलं का राणी अगोदर? तर रमा म्हणते अक्षय म्हणतो मला माहिती आहे तू काय बोलणार आहे. रमा म्हणते मी ते बोलणार नव्हते. रमा म्हणते की अजूनसुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी फ्रीजमधलं पाणी पित नाही, माठातलं पाणी पिते. सगळं कसं लक्षात आहे तुमच्या. आणि इथे अक्षय म्हणतो अक्षयने रमाला अक्षय रमाला सांगतो की आता मात्र तू इथेच थांब, जाऊ नकोस म्हणून. आता अक्षयने असं सांगितल्यावर रमा म्हणते मी किती दिवस इथे थांबायचं. आता इकडे तारा इथे इरावतीला म्हणत असते अगं आजी हे काय चाललं आहे. तेव्हा आता मालविका म्हणते हे सगळं रमाने केलं होतं, मात्र आता इथे तारा माफी मागत असते. तारा म्हणते ग्रॅनी आजी तू माफ कर मला, असं म्हणत ती इथे मालविकाही म्हणते आता मात्र त्या रमाचं काहीतरी करायला हवं. इथे तारासुद्धा म्हणते की रमाचं खरंच काहीतरी करायला हवं. ती अशी काय वागत आहे आता आपल्याबरोबर, तिच्या लेव्हलने आपल्याला आता तिच्याबरोबर गेम खेळायला हवा. इरावती म्हणते ठीक आहे, आता मात्र आपण असं करूया आरोहीचे सगळे फ्रेंडला आपण घरी बोलवूया आणि त्या रमाला असं सांगूया की आरोहीच्या फ्रेंडसाठी काहीतरी करायचं आहे. आता मात्र पार्थने सगळी इन्फॉर्मेशन रमाची काढलेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो की ती अण्णासाहेबांना कशी भेटली. अण्णासाहेबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि अण्णासाहेबांना त्या ॲक्सिडेंटमधून रमाने वाचवलेलं आहे आणि म्हणूनच रमा त्यांची मुलगी आहे. आणि रमाने सगळं शिक्षण पूर्ण करत ग्रॅज्युएशन वगैरे मग रमा त्या इथे मालविका म्हणते असं काहीतरी घडलं होतं. तेव्हा आता पार्थ म्हणतो सगळं शिक्षण कंप्लीट करत मग ती या स्कूलची ट्रस्टी बनलेली आहे आणि ही स्कूल संस्था ती चालवत आहे, कारण की अण्णासाहेबांनी तिला अण्णासाहेबांचा जीव वाचवल्यामुळे रमाला त्यांनी आपलं मानसकन्या म्हणून तिला म्हटलं आहे. मानसकन्याचा अधिकार दिला आहे. इरावती म्हणते आता मात्र आपण असं करूया ती आरोहीच्या सगळ्या फ्रेंडला आपण आता गणपती विसर्जन आहे ना तर घरी बोलवूया. आता मात्र इथे मालविका म्हणते की मी सांगितलं होतं ना ती किचनमध्ये जात नाही. किचनच्या बाहेरूनच तिने राणीला सगळं सांगितलं होतं. आता मात्र रमाचा वीक पॉईंट यांना समजलेला असतो. रमा किचनमध्ये का जात नाही. रमाला स्वयंपाक करायला खूप आवडायचं, पण आता रमा किचनमध्ये स्वयंपाक का करत नाही. आता इथे तोच पॉईंट आता ओळखून इथे इरावती प्लॅन करत आहे. आता इरावतीचा प्लॅन आहे की आरोहीच्या सगळ्या फ्रेंडला घरी बोलवायचं आणि आता राणी पण सुट्टीवर गेलेली आहे असं ते म्हणतात आणि आता रमालाच सगळा स्वयंपाक त्यांच्यासाठी बनवायला लावायचं. आता मात्र इथे ताराला हा सगळा प्लॅन करायचा असतो. तर आता इथे मालविका आणि इरावतीचा प्लॅन झालेला असतो. तेव्हा इरावती म्हणते की आता तिचे जे फ्रेंड येतील ना त्यांच्यासाठी रमा स्वयंपाक बनवणार. असं काहीतरी आपण करूया की जेणेकरून रमा किचनमध्ये जाईल आणि स्वयंपाक करेल.
ताराने तिच्या फ्रेंडला फोन केलेला असतो आणि गणपती बाप्पाबरोबर सेल्फी घेऊन त्यांना दाखवत असते, रील्स तयार करत असते आणि तिच्या चॅनलचं सांगत असते. आता मोबाईलवरती इथे आजीबरोबर पण ती सेल्फी घेत असते आणि तिच्या फ्रेंडला सांगत असते की कॉमेंटमध्ये नक्की सांगा आमचा गणपती बाप्पा कसा वाटला, आणि मस्तपैकी त्यांच्यावर गप्पा मारत असते. शेअर करा, कमेंट करा असं सांगत असते आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा असंही ती बोलत असते. मात्र इथे तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं तारा, जरा ऐक ना, इथे अर्था अभ्यास करत आहे, तिला तुझी लहान बहीण आहे ना, समजून घे. तेव्हा अर्था म्हणते की ताराताई मला डिस्टर्ब होत आहे, मी अभ्यास करत आहे. तेव्हा लगेच इथे तारा म्हणते की तुला एवढा अभ्यास करून सुद्धा तू ॲव्हरेजमध्येच असते, तुला कुठे लई मार्क्स पडतात. तेव्हा मात्र इथे तारा म्हणते की तुला काय, मी माझं काम चालू आहे. तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणते की अगं तारा, तू असं काय बोलतेस, तुझी लहान बहीण आहे, समजून घे ना तिला जरा, ती अभ्यास करत आहे, कळतं ना तुला. तेव्हा तारा म्हणते की आजी मी जाते आतमध्ये माझ्या रूममध्ये. तेव्हा तितक्यात आरोही तेथे येते. आरोही म्हणते खरंच खूप मजा आली, माझे फ्रेंड सगळे गोलू आणि सगळे येणार आहे घरी गणपती बाप्पा बघायला. आणि मग इथे तारा म्हणते की तुझे सगळे फ्रेंड येणार आहे तर तू त्यांच्यासाठी काय बनवणार आहेस. आता मात्र राणी पण सुट्टीवर गेलेली आहे आणि तू काय बनवणार आहे त्यांच्यासाठी. तुझ्या मम्माला सांग त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला. तुझी मम्मा तर खूप श्रीमंत घरची आहे, तिला खरंच कुक बनवता येत असेल का, ती करेल का तुझ्या फ्रेंडसाठी सगळं काय त्यांच्या आवडीचं. तू तुझ्या मम्माला सांगून बघ असं तारा आरोहीला सांगते. तेव्हा मात्र इथे पार्वती आजी म्हणते की रमा करेल, कारण की तिला स्वयंपाक करायला आवडतं. आता इथे तारा म्हणते की मग सांग तुझ्या मम्माला तुझ्या फ्रेंडच्या आवडीचे पदार्थ बनवायला. आता पार्वती रमाला आवाज देते, रमा पण तिथे आलेली असते. आता इथे ताराने आरोहीला सांगितलेलं असं की तुझ्या फ्रेंडला घरी बोलावून घे म्हणून. आता इथे आरोही म्हणते की रमा आई बनवेल का सगळं माझ्या फ्रेंडसाठी. तेव्हा मात्र इथे पार्वती आजी म्हणते की तुझी आई बनवेल, एकेकाळी तुझी आई खूप छान स्वयंपाक बनवायची, असं एकाही हॉटेलमध्ये अशी चव भेटणार नाही अशी तुझ्या आईच्या हाताला चव आहे. तुझी आई खूप छान स्वयंपाक बनवते हे मला माहिती आहे. आता मात्र इथे तारा म्हणते की आता मात्र तू तुझ्या आईच्या हातून बनवच. तेवढ्यात रमा येते. रमाला तारा इथे आरोही विचारते मम्मा तू माझ्या फ्रेंडसाठी करशील का स्वयंपाक. तेव्हा इथे आरोही म्हणत असते की माझे फ्रेंड येणार आहे, त्यांच्या आवडीचं तू बनवशील का. तेव्हा त्यांना पुरणपोळी, पिझ्झा, बर्गर आणि सगळं सांगत असते. मात्र इथे तारा म्हणते की आता एवढं सगळं तुझी आई बनवेल का, तिथं काहीच बोलत नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणते रमा तू बनवशील ना आरोहीच्या फ्रेंडसाठी. तेव्हा अक्षय म्हणतो की मी बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करूया आरोही. तेव्हा मात्र इथे आरोही म्हणते की नाही बाबा, बाहेरून नाही, आई बनवणार आहेस माझ्या फ्रेंडसाठी स्वयंपाक सगळा. आता इथे पुढील भागामध्ये रमाचा वीक पॉईंट इथे करणार आहे, कारण की रमा अक्षय वेगळे झाल्यापासून रमाने स्वयंपाक सोडलेला असतो, कारण की रमा अक्षय रेसिपी असं ते म्हणत असतात. तेव्हा रमाने अक्षयसाठी खूप सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे करायचे. आता पुढील भागामध्ये रमा आरोहीच्या फ्रेंडसाठी स्वयंपाक करेल का, किंवा अक्षय तिला प्रोत्साहन देईल का स्वयंपाक करण्यासाठी. आता इथे अक्षयचा मेसेज इथे रमाला आलेला असतो. आता पुढील भागात रमा तो मेसेज वाचून खरंच आरोहीच्या फ्रेंडसाठी स्वयंपाक करून दाखवेल का रमाचा वीक पॉईंट बघून इरावती काही नवीन प्लॅन करेल का. आता इरावतीचा नवीन प्लॅन इथे सुरू झालेला असतो. रमा स्वयंपाक करेल का